न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। देशात खोटा इतिहास लोकांना सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे। महाराष्ट्रात मात्र ज्यांनी आपलं कर्तृत्व गाजविलं त्यांचाच खरा इतिहास समोर उभा आणला जाईल। देशात शेतकरी, महागाई, अडचणींवर पांघरून टाकण्यासाठी भोंग्यांचा प्रश्न पुढे आणला जात असून महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा देत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय उत्तमपणे सांभाळत आहे। त्यामुळे राज ठाकरे यांनी राज्याचा कारभार करत असताना अडचणी निर्माण करून मनाचा कोतेपणा दाखवू नये अशी टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली। येवला येथील शिवसृष्टी प्रकल्पाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन करण्यात आले। एक अतिशय आपला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण अनेक दिवस आपल्या मनामध्ये होता। शिवसृष्टी आपण इथे निर्माण करूया, फक्त पुतळा नको तर त्याच्याबरोबर इतिहास सुद्धा आपण मांडूया। आणि त्याप्रमाणे आपण जो आहे तो वाक्तृ आता पाहिला आपण, त्याच्यामध्ये महाराज बसलेले आहेत, परंतु महाराजांबरोबर काम करणारे, स्वराज्यासाठी प्राणाची पर्वा न करणारे, स्वतःला झोकून देणारे, जसे तानाजी मालुसरे असतील, तानाजी आंग्रे असतील, शिवा काशीद असेल, मदारी मेहतर असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, असे अनेक, ह्या सगळ्यांचे जे आहे ते कसे दिसत होते ते शोधून काढून त्यांचा इतिहास जो आहे यांनी कुठे कुठे पराक्रम गाजवला तो सगळा इतिहास आपण इथं मांडणार आहोत। छत्रपती यशस्वी झाले त्याच्या पाठीमागे सर्व समाजाचे, सर्व धर्माचे लोक होते। हा इतिहास आपण इथे मांडणार आहोत। असं वाटलं पाहिजे प्रत्येकाला की आपण जाऊन पाहिलं पाहिजे, अर्धा एक तास तरी ते घालवलं पाहिजे आणि काय इतिहास आहे तो पाहिला पाहिजे। दादा, हे मगाशी सांगितल्याप्रमाणे ऐतिहासिक शहर आहे, धार्मिक औद्योगिक दृष्ट्या सुद्धा महत्त्वाचं आहे। पैठणी सगळ्या कल्पनाचं आहे, सगळी भारतामध्ये, भारताच्या बाहेर प्रसिद्ध आहे। तात्या टोपे सेनापती तात्या टोपेंचं हे जन्मगाव, त्यांचा स्मारक सुद्धा, त्यांचा पुतळा आपण पूर्ण उभा केला आहे आणि आता आणखी मोठं जे आहे त्यांचं स्मारक आपण उभं करतो। त्या मुक्तीभूमीवर हिंदू धर्मामध्ये फार अन्याय होतो आमच्या दलितांवर, पण हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा करून ज्यांनी हिंदुस्थानचाच धर्म, बौद्ध धर्म स्वीकारला आणि करोडो लोकांना दीक्षा दिली, ती घोषणा त्या मुक्तीभूमीवर केली। तिथं आज आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, भगवान गौतम बुद्धाचा 22 फुटाचा पुतळा असेल, स्तूप आहे आणि एवढं सगळं करून आणखीन 15 कोटी रुपयाचं काम आपण तिथे आता सुरू केलेलं आहे, जिथे लोक येतील, अभ्यास करतील, PhD करतील आणि ह्या समतेवर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सगळ्यांनी जे आहे त्या सगळ्या लोकांचा अभ्यास करण्याकरता आपण त्या ठिकाणी व्यवस्था करणार आहोत। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांची सुद्धा आपण काही स्मारक। यावेळी मराठी इंडियन आयडॉल सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रतीक सोळशे, ऋषिकेश शेलार, आम्रपाली पगार या स्पर्धकांचा मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। यावेळी या स्पर्धकांनी उपस्थितांसमोर गाण्याचे सादरीकरण केले। जागवितो रात सारी आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये। आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर।
तसेच येवला शिवसृष्टी भूमिपूजन कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध लोकशाहीर नंदेश उमप यांच्या शाहिरी जलस्याचा कार्यक्रम शिवप्रेमींसाठी आयोजित करण्यात आला होता। यावेळी नंदेश उमप यांच्या शाहिरी जलस्याच्या अप्रतिम अशा सादरीकरणातून उपस्थित शिवप्रेमींची मने जिंकली आहे। यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार मातोरीराव पवार, कल्याणराव पाटील, जिल्हाधिकारी गंगाधर हंडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी लीना बनसोड, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पगार, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, संभाजी पवार, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवळी, त्याचप्रमाणे शिवसेना तालुका प्रमुख रतन बोरनारे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, बाळासाहेब कर्डक, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काळे, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, भाऊसाहेब भवर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, शहराध्यक्ष दीपक लोणारी, ज्ञानेश्वर शेवाळे, प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे, सचिन कळमकर, राजेंद्र भांडगे, संतोष खैरनार, पंकज काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता सागर चौधरी, व्ही पाटील यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मित्रांनो, सुरुवातीला काल 1 मे झालेला आहे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन। तसंच उद्याच्या 3 तारखेला अक्षय तृतीया आहे, रमजान ईद आहे। मी तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्याही शुभेच्छा देतो, रमजान ईद मुबारक। तसंच 2 तारखेला आपला गुढीपाडवा सुरू झालेला आहे। गुढीपाडव्याच्या देखील नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। मित्रांनो, हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। ह्या महान नेत्यांची आपल्याला शिकवण आहे आणि ती परंपरा आपण पुढे चालू ठेवलेली आहे। ह्या महिन्यामध्ये तर एप्रिल महिना जो संपला त्याच्यामध्ये 11 तारखेला महात्मा फुलेंची जयंती होती, 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, नंतर हनुमान जयंती होती, रामनवमी होती, महावीर जयंती होती। अनेकांच्या जयंत्यांच्या मध्ये, महत्त्वाच्या सणामध्ये, महत्त्वाच्या उत्सवामध्ये आपण एकमेकाला शुभेच्छा देत असतो, एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी होत असतो। ह्या परंपरेला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न आता काही राज्यातले लोक करतायत, हे आपण सगळेजण पाहतो। आजचा दिवस तर माझ्या येवलाकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत, रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संकल्प महाबली शहाजीराजे महाराज साहेब, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महासाहेब, या सर्वांना मी सर्वप्रथम वंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या महामानवांच्या समोर नतमस्तक होतो। स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी या निमित्तानं त्रिवार वंदन करतो आणि स्वराज्यासाठी लढलेल्या, शहीद झालेल्या हजारो मावळ्यांना देखील मी आज या ठिकाणी वंदन करतो। अमर सोळंके, न्यूज इंडिया 27, नाशिक।